हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही बघू शकता, आज आहे 23 जून, 4:24 होत आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येऊन जाईल. जसं की तुम्ही तर बघू शकता की इथं आपण वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज करतो, ज्याच्यामध्ये उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे या सगळ्या गोष्टी सांगल्या जातात. A to Z तुम्हाला इथं खूप गायडन्स मिळेल. सो मेक शुअर कुठलाही व्हिडिओ मिस करू नका. चला जाणून घेऊया की मार्केटमध्ये शुक्रवारी कसा मोमेंटम झाला, मी कसं काम केलं, उद्या मार्केटमध्ये काही येऊ शकतं. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आज संडे आहे, तर काही इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला संडे स्पेशलमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी शिकायला मिळतील आणि तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये तुम्हाला त्याची खूप जास्त हेल्प होईल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर बघितला 20 तारखेला हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल की बाबा शुक्रवारी काय होऊ शकतं, याचा व्हिडिओ मी केला होता गुरुवारी. जर व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली मी जे सांगितलेलं की मार्केटमध्ये हे होऊ शकतं, एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच झालंय. जाऊन तुम्ही स्वतः देखील क्रॉस चेक करू शकता. सो आपला जो व्ह्यू होता मार्केटमधला तो होता सेलिंग साईडला, की मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळालं. दुसरा व्ह्यू होता की मार्केटमध्ये हे जे बायर्स आहेत, त्यांना टार्गेट केलं जाऊ शकतं. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता मार्केटने टार्गेट केलं. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सेलिंग काय ना, ह्याच्या मागची एक इम्पॉर्टंट सायकोलॉजी सांगली होती. एक्झॅक्टली मार्केटमध्ये ती सायकोलॉजी इम्प्लिमेंट झाली. त्यानंतर तुम्ही जर बघितलं, एक इम्पॉर्टंट लेवल मी दिली होती 51,920. जसं की तुम्ही इथं बघू शकता 51,920. एक्झॅक्टली तुम्ही जर पाहिला, बायर्सनं ह्या लेवलच्या वर मार्केटला जायचं होतं, बट सेलर्सनं घेऊनच दिलं नाही. जसं की तुम्ही इथं बघू शकता, इथूनच मार्केटमध्ये आपल्याला मोठं सेलिंग बघायला मिळालं. आणि ही लेवल मी अगोदर दिली होती. जाऊन तुम्ही बघू शकता की किती जास्त लेवल्स आपल्या प्रॉपर वेनं वर्क करतात. सो तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला किती फायदा झालाय, तुम्हाला कसा याचा फायदा होत आहे. आणि लाईक करा, कमेंट करा. जितके तुम्ही जास्त लोक कमेंट कराल ना, आज 250 पेक्षा जास्त तुम्ही लोक कमेंट हे बघताय व्हिडिओ, तर माझं असं मत आहे की तुम्ही कमेंट तरी ऍटलीस्ट करू शकता. 30-40 कमेंट तरी मिनिमम तुम्ही करू शकता. कारण तुमच्यासाठी मी इतकं अनालिसिस करतो, इतकं जे अनालिसिस करतो ते असं पण नाही की नुसतंच करतो. जे करतो ते मार्केटमध्ये एक्झॅक्टली वर्क पण होतं. तर तितकं तुम्ही बेसिक लेवलला करू शकता. तर तुम्ही थोडंसं कमेंट करा. त्यानंतर जर तुम्ही इथं बघितलं, ओव्हरऑल मी पर्सनली कसं काम केलं प्रिन्स ट्रेडिंगमध्ये, तर जसं तुम्ही इथं बघू शकता, तर नॉर्मली आपण हा ट्रेड बनवला. जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक छोटासा प्रॉफिट इथं आपण बनवलाय. त्यामध्ये जर तुम्ही इथं बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता, इथं पोझिशन मारली आणि इथं पोझिशन एक्झिट केली. सो तुमच्या समोर आहे की कशा पद्धतीने काम केले, सगळं तुम्ही चेकआउट देखील करू शकता. हे आहे जे आपण 21 तारखेला काम केलं होतं. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या पेड ग्रुपसाठी, खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. चला, थोडंसं आपण काही महत्वाचे मार्केटचे पॉईंट जाणून घेऊया, मार्केट बद्दलच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला पण त्यामध्ये हेल्प होईल, तुम्हाला पण त्यामध्ये गोष्टी समजतील. ठीक आहे. सो मी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा एक पॉईंट शेअर करतो. तुम्ही काय करा, तुमच्यापैकी काही लोक आता प्रॉफिटेबल पण असतील, काही लोक नसतील, काही लोकांना व्हायचं असेल. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या स्टेजवर असणार आहे. बट एक गोष्ट आहे जी सगळ्यांना लागू होते. आज सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ना ऍटलिस्ट 1 महिन्यासाठी, आता पुढचा महिना यायला लागलाय, तुम्हाला पण माहिती आहे जुलै महिना येत आहे. तर तुम्ही सगळेजण काय करा की तुमच्याकडे आता ऑलमोस्ट 7 दिवस असतील. तर 7 दिवसामध्ये तुम्ही एक क्वांटिटी ठरवा की बाबा मी पुढच्या महिन्यात या एवढ्याच क्वांटिटीनं ट्रेड करणार आहे. मग माझा किती पण मोठा प्रॉफिट होऊ दे, रोज प्रॉफिट होऊ दे किंवा काही पण होते. त्याच्यानंतर तुम्ही एक फिक्स रिस्क रिवॉर्ड ठेवा की बाबा एवढाच मी रिस्क घेणार आहे, एवढा मी रिवॉर्ड ठेवणार आहे. त्यानंतर तुमचा एक फिक्स सेटअप ठरवा आणि तुम्ही 1 महिन्यासाठी हे कंटिन्यू काम करा. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला इतके चेंजेस ट्रेडिंगमध्ये बघायला मिळतील तुमच्या. त्यानंतर तुम्हाला इतक्या गोष्टी शिकायला मिळतील ज्याची काही लिमिट नाही. म्हणजे ही गोष्ट बोलताना एकदम सोपी वाटते, ही गोष्ट तुम्हाला असं वाटतं की माहिती तर आहे आम्हाला. पण प्रश्न आहे की किती लोक तुम्ही फॉलो करता. म्हणजे 100 पैकी मला तर वाटते 5 ते 7 लोक जास्तीत जास्त फॉलो करत असतील. तुम्ही जर बाकीच्या लोकांनी पण हे फॉलो करायला स्टार्ट केला, तर तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये तुम्हाला पूर्णपणे एक यू शेप रिकव्हरी दिसेल. इतकं तुम्ही छान त्यामध्ये ग्रो कराल. कारण का, जर तुमची क्वांटिटी फिक्स केला तर तुमचा माइंडसेट एक स्टेबल होतो आणि तुमचा फोकस चार्टवर लावतो. जर रिस्क रिवॉर्ड तुमचा फिक्स तुम्ही केला, तर तुम्हाला सवय लागते की नाही, मी एवढा प्रॉफिट घेतल्याशिवाय मार्केटमधून बाहेर पडणार नाही, किंवा एवढा लॉस झाला की मी मार्केटमध्ये एक्झिट करणार. आणि मोस्ट इम्पॉर्टंट फिक्स सेटअप. म्हणजे ह्या जर गोष्टी तुम्हाला समजायच्या असतील ना डीपमध्ये, की मी काय म्हणत आहे, कसं म्हणत आहे, तर तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला, एक्झॅक्टली मी एकच सेटअपने काम करतो. त्याच्यानंतर फिक्स टायमिंगला काम करतो, फिक्स क्वांटिटीनं काम करतो, फिक्स रिस्क रिवॉर्डनं काम करतो. ह्यात तुम्हाला समजेल की कसं एक ट्रेडर काम करतो, कशा पद्धतीने ट्रेडरनं काम केलं पाहिजे. आणि मी सिरियसली तुम्हाला सगळ्यांना शेअर करेन की तुम्ही हे इम्प्लिमेंट करा. त्यानंतर येतो सेकंड पॉईंट, सगळ्यात महत्वाचा. आतापर्यंत तर मी ह्याच्यावर खूप व्हिडिओज बनवू शकतो, येणाऱ्या काळामध्ये मी व्हिडिओज पण बनवणार आहे. बट इमोशन्स आहेत ना, हे तुम्हाला इथं सक्सेस पासून लांब ठेवलेले आहेत, दुसरं काही नाही.
म्हणजे आज जर तुम्ही जर विचारला मला की सर मी मागं काय किंवा सर मला रिझल्ट काय येत नाही, तर मॅक्सिमम 99% आन्सर एकच आहे, इमोशन्स. कारण आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये ज्यांचा लॉस झालेला आहे किंवा ज्यांचा लॉस कंटिन्युअसली होत आहे, त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात, 80% पेक्षा जास्त. त्यांना जर कुठली चूक त्यांची होत आहे तर ती आहे इमोशन कंट्रोल. इमोशन्सवर कंट्रोलच राहत नाही. मग तो कितीही भारी व्यक्ती असू दे, तो कसाही भारी व्यक्ती असू दे, बट नॉर्मल त्याचा इमोशनवर कंट्रोल राहतच नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, ओव्हर ट्रेडिंग होतं. ओव्हर ट्रेडिंग झालं काय होतं, ओव्हर लॉस होतो. त्याच्यानंतर मग हिरो झिरो, म्हणजे कुठलीही गोष्ट कशी लिंक लागत जाते. येणाऱ्या काळामध्ये मी ह्याच्यावर एक सिरीज पण आणेन, इमोशन्सवर कंट्रोल कशा पद्धतीने करायचं. बट तुम्हाला एक शेअर करेन की तुम्ही इमोशन्स कंट्रोल करणं या बिझनेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आज मी कन्सिस्टंट मार्केटमध्ये टिकलोय, कन्सिस्टंट मार्केटमध्ये काम करतो, त्याच्यामागे एकच रिझन आहे की मी इमोशन्सवर माझ्या कंट्रोल ठेवला. आणि तुम्हाला पण हा इमोशन्सवर तुमच्या कंट्रोल ठेवायचा, तेव्हा तुम्ही या बिझनेसमध्ये ग्रोथ करणार. जर ह्याच्याबद्दल तुम्हाला शिकायचंच असेल की इमोशन्स कंट्रोल कसे किंवा काय, तर मी तुम्हाला सगळ्यांना एक सजेस्ट करेन की ही एक मूवी आहे, ध्रुवा मूवी आहे, गोल्ड माइन्स मध्ये तुम्ही तो बघू शकता. हिंदी डब्ड मूवी आहे, चांगला HD क्वालिटीमध्ये आहे, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे, घरात बसून तुम्ही कुठेही बघू शकता. ही मूवी ऍक्च्युली साऊथची आहे, रामचरण यामध्ये हिरो आहे. ही मूवी तुम्ही सगळ्यांनी बघा, एक तर काही लोकांनी बघितली असेल किंवा काही लोकांनी बघितलेली पण नसेल. मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेन की सगळ्यांनी ही मूवी बघा. मी ही मूवी प्रमोट करत नाही, बट यामध्ये जो मेन हिरो आहे त्याचं जे कॅरेक्टर दाखवलेलं आहे, त्या कॅरेक्टरकडनं तुम्ही शिकून घ्या की बाबा त्या हिरो सारखं किंवा त्यामध्ये जे कॅरेक्टर दाखवलं त्या कॅरेक्टर सारखं तुम्हाला ट्रेडिंगमध्ये काम करायचं आहे, टोटली इमोशनलेस. कारण तुम्ही जर तुमचे इमोशन्स आणले तर तुम्हाला मार्केट हरवणारच आहे. सो तुम्ही जितकं इमोशनलेसली काम कराल ना, तितकं तुम्हाला मार्केटमध्ये ग्रोथ बघायला हळूहळू मिळेल. होपफुली ह्या गोष्टी समजत आहेत, तुम्हाला गोष्टी लक्षात येत आहेत. कमी वेळेमध्ये मी तुम्हाला डीप गोष्टी द्यायचा प्रयत्न करत आहे आणि नक्की तुम्ही समजून घेताय असं मी ग्राह्य धरतो. त्यानंतर मार्केटमध्ये सध्या आता एक खूप वेगळाच ट्रेंड चालू आहे, खूप वेगळा ट्रेंड चालू आहे. तर त्या ट्रेंडचं नाव आहे 30% टॅक्स. त्या ट्रेंडचं नाव आहे 30% टॅक्स. म्हणजेच काय, मार्केटमध्ये 30% टॅक्स होणार आहे, ह्या गोष्टी आहेत, असं तसं. मी तुम्हाला ह्याच्यावर माझं मत सांगतो. पहिली गोष्ट, 30% टॅक्स असू दे किंवा काही असू दे, तुम्ही फोकस ह्याच्यावर करू नका. आपलं काय होतं, एक ना धड आणि बाराबंद चिंध्या, जी म्हण आपण ऐकतो, यातला प्रकार होतो. आपला अजून फोकस ट्रेडिंगवर आपल्या स्वतःच्या नाही, मात्र फोकस बाकीच्या गोष्टींवर खूप आहे. आणि युट्यूबर्स पण इतके व्हिडिओ बनवायला लागलेत. आता कुठलं युट्यूब चॅनल ओपन केलं किंवा युट्यूब नॉर्मल जर ओपन केलं, आता मी पण स्टॉक मार्केटच्या रिलेटेड वेगवेगळा कंटेंट बघतो. नुसता हाच विषय झालाय. हा भागच वेगळा आहे की सेबीने याच्यावर काही ऑफिशियली बोललेलं नाही आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं पण काय ऑफिशियल बोललेलं नाही. जस्ट एक बाबा न्यूज आर्टिकल आलं, त्याच्यावर सगळेजण विचार लागले, झालं तर काय होणार, असं का तसं का, हे का ते का. हे बघा, त्यांचं आज त्याच्या घर चालतं, त्यांनी युट्यूब व्हिडिओ करणार, सगळ्या गोष्टी करणार, बट तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कोणाला बघायचंय, तुम्हाला कुठे तुमचा टाइम द्यायचा आहे. आणि डोक्यामध्ये जर तुम्ही खूप गोष्टी घेत गेला ना, घेत गेला, तर तुमचं कन्फ्युजनच होत राहणार आहे कंटेंट. तुम्हाला काहीच गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर व्यवस्थित काम करायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, फोकस 30% टॅक्स होणार नाही होणार ह्याच्यापेक्षा मी स्वतःला भारी कसं बनवू शकतो, मी स्वतःला ग्रोथ कशी करू शकतो, मी कन्सिस्टंट मार्केटमध्ये इन्कम जनरेट करण्यासाठी काय करू शकतो, ह्याच्याकडे फोकस करा. डिस्ट्रॅक्शन नका हो. जेवढं तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हाल तेवढं तुमचं नुकसान. आणि 30%वर फोकस करण्याऐवजी, जे की आता तुम्ही इथे न्यूज दिसायला आले, ह्याच्यावर ऐवजी आधी मी फोकस कसा करून मी पैसे कसे मिळवू ह्याच्यावर फोकस करा. पैसे आले की ऑटोमॅटिक बाकीच्या गोष्टी पण सुचत जातात आणि उत्तरं निघत जातात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, कन्सिस्टन्सी. तुम्हाला आज कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ही जितकी इम्प्लिमेंट कराल तितकं तुम्हाला गोष्टी यामध्ये समजतील, सगळ्यात तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. सांगण्याचं तात्पर्य, आज जे तुम्ही आता ट्रेडिंग करताय, ह्याला ॲज अ बिझनेस म्हणून एक्झॅक्टली डेली बेसिसवर तुम्हाला कसं पैसे मिळवता येतील, डेली बेसिसवर कसं ग्रो करता येईल, ह्याच्याकडे फोकस करा. भलेही ते 500,000 असू देत, बट डेली मी कसे यातनं पैसे मिळवू शकतो आणि डेली ह्याला बिझनेस म्हणून कसं ग्रो करू शकतो, ह्याच्याकडे फोकस करा. हे सोडून हिरो झिरो, त्याच्यानंतर अजून अकाउंट हँडलिंग, कॉल टिप्स असलं काही करू नका. लाईव्ह मध्ये म्हणून मी माझ्या सगळ्या स्टुडंटना शिकवतोय, समजवतोय की कसं करायचं, काय करायचं. बट मी तुम्हाला एवढं सगळ्यांना शेअर करेन की शिका आणि कन्सिस्टन्सीनं बिझनेस म्हणून करा. लगेचच मोठं होण्यासाठी याच्यासाठी असं हे करू नका, कारण तुमची त्यासाठी सायकोलॉजी झालेली अजून नाहीये. सो फुली हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते जे संडेसाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो, तर ते मी तुम्हाला शेअर केले. जर आवडले असतील, यातनं काही तुम्हाला फायदा झाला असेल, कमेंट डाऊन मध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगू शकता. चला जाणून घेऊया की उद्या माझा काय व्ह्यू आहे, मी कशा पद्धतीने मार्केटला बघत आहे. ऍज पर चार्ट, ज्या पद्धतीने चार्ट बनलाय, उद्या जो माझा मार्केटमध्ये व्ह्यू आहे तो आहे सेलिंग साईडला. मी सेलिंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करला,
प्रेफर करेन. तर असं का, मी मार्केटमध्ये सेलिंग साईडला का बघत आहे? जर तुम्ही इथं चार्ट बघितला तर तुम्हाला इथं एक गोष्ट कळेल. इथं आपल्याला एक छान सेलिंग तर बघायला मिळालं, एकदम सुंदर सेलिंग तर बघायला मिळालं. बट जर तुम्ही इथं फिबोनाची लावला टॉप टू बॉटम इथंपर्यंत, तर मार्केटमध्ये हा जो मोमेंटम आला, या मोमेंटम मध्ये तुमच्या वेळेला इथं जे सेल्स आहेत ते गेले. इथं नवीन सेल्स ऍड झाले जरी असले, परत इथं गेले. आणि ह्या मोमेंटम मध्ये ना, हे तर गेलेच गेले, हे सुद्धा गेले. सो ओव्हरऑल जर बघायला गेलं तर परत अशी सिच्युएशन ह्या दिवशी सारखी क्रिएट झाली की आता मार्केटमध्ये सेलर्स एवढे नाही आहेत जेवढे पाहिजे आहेत, बट इतके नाही. तर बेसिकली आता आपण मग काय करू शकतो, की हे जे बायर्स आहेत ह्यांना आपण टार्गेट करू शकतो. हे जे तुम्ही बायर्स आपण बघायला मिळायला लागलेत त्यांना आपण टार्गेट करू शकतो. जर इथं मी 15 मिनिटांमध्ये पण दाखवलं तर तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. हे बघा, हे दिसतं. ह्या बायर्सना मार्केट एक टार्गेट करू शकतं. आणि इथं मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईडचा मोमेंटम बघायला मिळू शकतो, किंवा आपल्याला हे ब्रेकडाऊन बघायला देखील मिळेल. जसं की तुम्ही बघू शकता इथं आपल्याला ब्रेकडाऊन देखील बघायला मिळू शकतो. कारण इथं आपल्याला चांगले बायचे स्टॉप लॉस आहेत. सो देखील आपल्याला तिथं मार्केट कंटिन्यू मोमेंटम करू शकतो. अशा व्ह्यूने मी मार्केटमध्ये सेलिंगला बघत आहे. हा एकच लॉजिक आहे की या लॉजिकने मी मार्केटला सेलिंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करत आहे. काम कसं करायचं एक्झॅक्ट मध्ये? जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं तर आपण डायरेक्टली सेलिंगसाठी बघणार, कारण स्मूथ मध्ये आपल्याला मार्केट मोमेंटम देऊ शकतो. गॅप डाऊन झालं तर फक्त थोडासा वेट करायचं. जर रिट्रेसमेंट आली तर लो क्रॉस झालं आपण ट्राय करायचा. अदरवाईज मग जर अप्पर साईडला जात असेल तर मग शेवटी बाईंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करायला प्रयत्न करायचा. लो क्रॉस होणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मॉर्निंगचा. जर मार्केट गॅप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन जर अप्पर साईडचा मोमेंटम करायला लागलं, तर जी आपली इम्पॉर्टंट लेवल होती, लक्ष्मण रेखा जी आपली होती, तीच एक्झॅक्टली उद्यासाठी पण राहील. 51,920 ह्या लेवलच्या वर मार्केट गॅप अप होऊ दे, फ्लॅट ओपन होऊन जाऊ दे, कसंही जाऊ दे, या लेवलच्या वर मार्केट कसंही जेव्हा जाईल ना, आपण डायरेक्टली मार्केटमध्ये कन्वर्ट होणार बाईंग मध्ये. कारण मग जे सेलर्स आहेत त्यांचे स्टॉप लॉसेस तर हिट व्हायला स्टार्ट होणारच. प्लस जो बाईंगचा ट्रेंड आहे तो कंटिन्यू होण्याचे चान्सेस आर फेरी आहे. सो होपफुली तुम्हाला अनालिसिस आवडला असेल तर कमेंट करा. मॅक्सिमम लोक कमेंट करा. लाईक करायला विसरू नका. तुम्ही सगळे लोक बघता बट लाईक करत नाही, तर लाईक करायला विसरू नका. आणि शेअर करायला पण विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत एकदा सांगेन विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.